शिबिरानिमित्त रेटवडी गावामध्ये सर्व माता भगिनी बंधुत्व असतील, ज्येष्ठ असतील, सर्व आरोग्य शिबिराचे लाभ घेत आहेत। आतापर्यंत आपण अनेक गावांमध्ये, विविध गावांमध्ये जाऊन आपण आरोग्य शिबिरं घेतली आहेत। सगळ्या माता भगिनी याच्यामध्ये सहभागी होऊन ज्येष्ठ सहभागी झाले। अनेक ऑपरेशनं केली। आतापर्यंत 12 ते 13 आपण शिबिरं राबवलेली आहे। 23 गावापैकी आपण वाको रेटवडी गटात पूर्ण प्रत्येक गावामध्ये शिबिर घेऊन त्यांना हा लाभ देणार आहोत। याच्या माध्यमातून आपण जवळजवळ 350 ते 400 ऑपरेशनं केलेले आहे मोफतमध्ये। तर सगळ्यांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं अशीच माझी अपेक्षा आहे, म्हणून हे आरोग्य शिबिर राबवण्याचा आपण निश्चय केलेला आहे। अजून कोणत्या ठिकाणी आता शिबिर आहे? उद्या निमगावमध्ये आहे, खंडोबा निमगावच्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेत आहोत आणि बाकीचे जी गावं आहेत पुढील एक 8-10 गावं बाकी आहेत, तर त्या गावांमध्ये पुढील आठवड्यापासून आपण सुरू करत आहोत। या शिबिरामध्ये आपण काय काय सुविधा देतात? याच्यामध्ये आपण डायबिटीज, BP, ब्लड टेस्ट, ब्लड डोनेट कोणाला करायचं इच्छुक असतील तर ते डोनेट पण करतात आणि आरोग्य कसं राहावं, निरोगी राहावं याच्यावरती आपण काम करतो। ज्यांना ऑपरेशन करायला सांगितलं त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत? ऑपरेशन करायला सांगितलेल्या प्रत्येक पेशंटसाठी आपण तिथे हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे, त्यांच्याकडनं मोफत आपण त्यांना सगळा लाभ देत आहोत। जाण्या येण्याची सुविधा पण आपणच केलेली आहे, त्यांना घरपोच परत आणून सोडतो। या शिबिराच्या माध्यमातून आपण मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दुबळामागील पडद्याच्या शस्त्रक्रिया, तिरळेपणाचा शस्त्रक्रिया इत्यादी अजूनही आपण काही अडचणी असतील तर त्या जाणून घेत आहोत आणि पुढील काळात त्याही आपण त्यांना निरोगी आयुष्य राहावं याच्यासाठी आपण ही संकल्पना राबवणार आहोत। नमस्कार, मी रेटेवडी गावाचा रहिवासी आणि नागरिक परशुराम काळे। या आज रेटेवडी गावामध्ये अश्विनीताई पाचारणे यांच्या माध्यमातून डोळे तपासणी शिबिर आणि परत अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। त्याच्यामध्ये मग डोळे तपासणी, डोळे नेत्र तपासणी, त्याच्या तिरळेपणाची शस्त्रक्रिया, बाकी मग तुमच्या ज्या काही तपासण्या असतील त्या 50% होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तरुणांसाठी 18 ते 45 त्यांनी जे 1 वर्षाचा विमा दिलेला आहे, हा त्यांनी घेतलेला एक क्रांतिकारी निर्णय असं मला वाटतं। आणि महिला भगिनींसाठी तर त्यांनी कोल्हापूरची तीर्थयात्रा केलेलीच आहे आणि या गाण्यासाठी त्यांनी संपर्क यात्राची सुरुवात केली होती गणपती आणि याच्यापासनं, मला वाटतं नवरात्रापासून ते आमच्याकडे आल्या होत्या। त्यांना त्यावेळेसच मी शुभेच्छा दिल्या होत्या, घाटवस्तीमध्ये तुम्ही आला होता। अतिशय योग्य असा उमेदवार आहे आणि सर्व आता जे इलेक्शन आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जास्त सुविधा देणाऱ्या सगळ्या उमेदवार आहेत, पण याचा फायदा लाडक्या भावांना सुद्धा होईल निश्चितच आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभं राहू, एक चांगल्या उमेदवाराला सहकार्य करू, एवढं बोलतो। धन्यवाद। मी निशांत तांबे, रेटवडी वाघगाव गटाचा एक प्रतिनिधी। तर अश्विनीताई पाचारणे यांनी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। जवळजवळ 11 गावांमध्ये अश्विनीताईंनी आरोग्य शिबिर घेतलं, त्यामध्ये जवळजवळ 1400 लोकांना मोफत चष्मे दिले। त्यानंतर जवळजवळ 650 तरुणांनी 1 लाखाचा ॲक्सिडेंटल विमा त्यांनी काढला गेला। त्यानंतर त्यांना गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जे कोणी महिलांना थोडीशी कणकण वगैरे येत असेल तर त्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी कानकूच करतात, पण आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन शिबिर घेतोय, प्रत्येक महिलेपर्यंत आपण अश्विनीताईंचं काम पोहोचवतोय। अश्विनीताई ह्या एक रेटवडी वाघगाव गटाचे इच्छुक नसून तर निश्चित उमेदवार आहेत आणि सगळं रेटवडी वाघगाव गट त्यांच्या पाठीमागं आहे, निश्चितपणे त्या विजय होतील। रेटवडी गावामध्ये डोळे तपासणीचा मोफत कार्यक्रम चालू आहे। जे अश्विनीताई राजेंद्र पाचारणे एक उमेदवार उभे आहेत, त्या निवडणुकीसाठी उभे आहेत, त्यांनी मोफत डोळ्याचा तपासणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे। अश्विनीताईंच्या मागे संपूर्ण रेटवडीचं गाव उभं आहे। आता तुम्हाला या ठिकाणी काय काय दिलं? आता या कार्यक्रमाअंतर्गत डोळे तपासणी केली आणि चष्मा मोफत दिलेले। तुम्ही समाधानी आहात का या कॅम्पबद्दल? पूर्णपणे समाधानी आहात। अश्विनीताईंचा यांनी ठेवलं, याला आमच्या महिलांचा भरपूर प्रतिसाद भेटला आहे। आज महिला जे कष्ट करतात त्यांना कुठं जायचं म्हणलं तरी पण
थोडं दुखलं तर दवाखान्यात जायचं म्हणलं तर त्यांना म्हणजे जात नाहीत कधी दवाखान्यात. आज इतका प्रतिसाद भेटलाय की महिला सगळ्या उत्स्फूर्तपणे इथं आलेल्या आहेत आणि डोळ्यांचं फ्री चेकअप पण आहे आणि आज कोणत्याही आजारावर त्या अश्विनीताईंकडून त्यांना मोफत पण भेटलं आहे आणि आमच्या अख्या गावाचा प्रतिसाद आम्ही अश्विनीताई मागं उभे आहोत महिला सगळ्या आणि त्यांना आम्ही सगळ्या गावात शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद गटाच्या आधी निश्चित अशा उमेदवार अश्विनीताई पाचरणे यांनी आमच्या गावामध्ये शिबिर राबवलं. त्यामुळे मी त्यांचं प्रथम धन्यवाद देते त्यांना. त्यांनी तसंच महिलांना ट्रीप देवदर्शन ट्रीप पण दिली. परत जाताना नाश्ता वगैरे जेवण एकदम उत्तम सोय केली. त्यामुळे आम्ही सर्व महिला भगिनी त्यांच्या सोबत आहोत. या शिबिरामध्ये तुम्हाला काय काय दिलं? चष्मे दिले, शुगर बीपी चेक केलं, औषध दिले डोळ्यांचे, तपासणी व्यवस्थित केली का? तपासणी पण व्यवस्थित केली आणि पूर्ण म्हणजे पूर्ण आमच्या गावामधली कानाकोपऱ्यातली पूर्ण लोकांनी तपासणी केली. महिलांची या ठिकाणी काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी? महिला खूपच आनंदित आहे सगळ्या. आमच्या महिलांसाठी पुरुषांसाठी शिबिर आणलं डोळ्याचं सगळ्यांना मोफत करायचं सगळ्यांच्या सहकार्य त्यांनी पाचरण्याताईंनी आमच्यावर केले. आम्हाला ट्रीप पण मिळालं सुरक्षित खायला प्यायला मस्त देवदर्शन केलं. आमच्यासाठी खूप त्यांनी मदत दिली. आम्ही त्यांच्यासाठी उभं आहे. आता तुम्ही डोळे तपासले, काय सांगितलं तुम्हाला? डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं कुठं? नारायणगावला. या तपासणीमध्ये काय काय तुम्हाला तपासणी काय काय केली? आता तपासणी काय काय केली. आता तपासण्या म्हणजे डोळ्याला मोठे बिंदू आहे. तुम्ही ऑपरेशन करायला जावा, तुम्हाला सगळं मोफत आहे तिथं. गोळ्या औषधं ती सगळे त्यांचीच आहे तिथं. घरी पोच आणून चालायचं. अश्विनीताई पाचारणे यांच्यातर्फे डोळ्याच्या क्लिनिक आणि डोळे तपासणी तर पूर्णपणे त्यांच्या या कार्यक्रमाला सगळ्यांनी अनुमोदन देऊन रेटवडे गावच्या ग्रामस्थांनी एवढा कार्यक्रम चालणार राबवल्याबद्दल देवीताई नामदेव रेटवडे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे एवढंच बोलू इच्छिते.